हाय मैत्रिणींनो, चला तर चालले मोटर चालू करायची पहा. आता दिवसभर हेच काम केलं मी आज. आणि भैया आलाय आता. भैया किती वाजले रे? 6 वाजलेत. चला तर 6 वाजले. बघा सूर्य कसं मावळ्यात छान दिसतोय असा सूर्य. आणि आता लवकरच आलोय पहा भरायला, म्हणजे मोटर चालू करायला. कारण की थोड्या वेळाने अंधार पडला ना तर रानडुकरं सुरू होतात पहा. इकडं लगेच अंधार पडला का रानडुकरं बाहेर येतात. त्यामुळे म्हटलं लवकरच जाऊन यावं. आता भैयानी पाहिले 2-3 वेळेस. होय भैया, थांब ना. पळतोय पुढे, त्याला माहिती आहे रानडुकरं आहेत म्हणून. त्याच्यामुळे त्या पळतोय ते म्हणतो पटकन चल म्हणून, लवकर जाऊन माघारी जाऊ म्हणे. किती होते रे? आणि तुम्ही इथं पाहिले होते ना? इथंच चरत होते, तिथं पाहिले होते ना? हा वय. आणि तू पाहिलेच नाही का अजून समोरासमोर? बघितले. मग काय म्हणतो नाही म्हणून? पप्पाच मागं पळाले ते वय. पप्पा मी पाहण्यासाठीच येते. काल पण आले पण मला काही दिसले नाहीत. बघू आता आज काय होतंय. पण आज लवकरच आले तर आज नाही दिसणार. संध्याकाळी परत यायचं असं ना चालू करायला बोर तर येईल मग. बघ कांदा किती छान आलाय. एक महिन्याचा कांदा झालाय पहा. एवढा वाफा सोडूनच द्यावं लागलं का काही लावलंय काय माहिती त्यांनी त्याच्यात. सोडलेलंच, कारण जाण्या येण्यासाठी रस्ता ना छोटासा असतो ना, त्यामुळे तेवढा रस्ता त्यांनी सोडलायच आहे. काही नाहीच आहे याच्यात पेरलेलं. पुढं काय काय माहिती, पुढं काहीतरी आहे. हे पहा रानडुकराचे पाय येते तर संध्याकाळी. ते लसूण पण छान आलंय. लसणाची पात घ्यावं काय थोडीशी. लसणाची पात घेऊ, संध्याकाळी करायचे तुरीचं कडाण, त्यावेळेस टाकायला होईल त्याच्यात. आणि तिथून कढीपत्ता पण घ्यायचा आहे. गेलं महिन्याने भकास वातावरण होऊन जाईन पा इथं. कारण हिरवगार कुठंच राहणार नाही पाहायला. हे रान तर पूर्ण मोकळं झालं. आता उन्हाळाभर पूर्ण मोकळं राहणार. आणि ज्यावेळेस पाऊस पडन त्यावेळेस होईल. आणि उन्हाळ्यात आम्ही येणं चालूच असतं, कारण की ना बोर तर चालू करावा लागतो. आणि हिरवं अजिबात कुठंच काही दिसत नाही. एवढं जे हिरवं दिसतंय ना तुम्हाला सगळ्या बाजूनी, अजिबात हिरवं दिसणार नाही. चला तर पलीकडे तिथं काकूंचं चाललंय दारे दारायचं काम. ते शेतात आल्या आता दिसल्यात तिथं. काहीतरी बसल्यात खाली आत्ता. काहीतरी काम चालू आहे त्यांचं तिथं. ही पा कढीपत्ता किती इथं. मला तर वाटलं होतं मोडला काय कढीपत्ता झाड, पण मोडलं तर आहे, पण तरी पण कढीपत्ता आलाय पहा. आता कढीपत्ता घ्यायचा आहे. भैया गेलाय पुढं. आता भैया तर पळालाय पहा पुढं. एवढाच कढीपत्ता घेतला साधे पटकन, कारण की ना तो पळतोय परत चालू करीन. तिथं जॉईंट येते. मला तर मगाशी सांगितलंय. मगाशी 2दा आले चालू करायला, पण एवढा पाईप गुतला नव्हता पहा. मग एवढा गुतलाय, कसं काय गुतलाय काय माहिती. कर चालू. इथं जॉईंट आहे ना, त्याच्यामुळे भैयाला येऊ देत नाही आम्ही. दाब वरचं. मी काय म्हंटल तुला, हे असं होतं इथं. पुढे ये पुढे ये. ते बघ पाईप इथंच गुतलाय मध्येच. घे पुढं ते दगडापासून घे. ते दगडापासून घे ना. थांब. गेलं आता. गेलं पण. थांब बाळा. एवढं गेलं तरी बस आता. किती पाणी मारतंय. हे दगडापर्यंत पाणी आलंय पा. सकाळी एवढं पाणी नव्हतं. दगडाला गेलंय पाणी. बरोबर 15 मिनिटं चालतं पाणी. 2 वेळेस टायमर लावलं ना तर बरोबर 15 मिनिटं चालतंय पाणी. राहू दे. हा तिथून अगोदरच फुटलेला आहे. भैया शिकला का मग तू मोटर चालू करायला आता? अगोदरच शिकलाय. पुढे जाऊ नको, मागं चल. हे बघा असे करते पोरं, त्याच्यामुळे एकट्याला पाठवू वाटत नाही. आता मी असताना एवढ्या जवळ बसलाय म्हटल्यावर मी नसल्यावर काय करून मग, ऐक नाही भैया. जमू लागलाय पा, कारण पाईप तिथं गुतलेला होता भरपूर असा. मागं हवा खिचती ना ती, त्याच्यामुळे होतं तसं. चला बाय मैत्रीण. बाय भैया. इकडे बघ ना.